मित्रांनो नमस्कार. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 13 जूनच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. खूप छान असा रंजक असा एपिसोड आजचा ठरणार आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इकडं मात्र आता आजी आणि स्वानंदीमध्ये बोलणं होत असतं. आजीचं म्हणणं असतं, मला तर चिंगीच्या बाबतीत जे काही घडत आहे ना ते अजिबातच आवडत नाही. त्यानंतर आता स्वानंदी म्हणू लागते, आजी मला पण ना जे काही आपल्या घरात चालू आहे ना ते अजिबातच पटत नाही, पण करणार का आहे. आजी म्हणू लागता, आपण काहीतरी प्लॅन करूया. स्वानंदी म्हणू लागते, आजी नेमकं काय करायचं आहे. स्वानंदी म्हणू लागते, आजी आपण असं करूया, चिंगी आणि अंशुमनचं आपण लग्न लावून देऊया. दुसरीकडे अंशुमन आणि मल्लिका त्याच्या रूममध्ये असतात. अंशुमन मोबाईल बघतो तर मल्लिका तिथे बसून असते. तर आता दुसरीकडे मात्र त्या अर्पिताने आजी आणि स्वानंदीचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि ते लगेच जाऊन मल्लिका आणि अंशुमनला सांगते. म्हणू लागते, अगं आई तुला माहिती आहे का तिकडं काय चालू आहे. तुमचं तर अजिबात लक्षच नाही आहे. तिकडं बघा आपली आजी आणि ती स्वानंदी आपल्या अंशुमनचं त्या चिंगीसोबत लग्न लावायचे प्लॅनिंग करताय. मल्लिका खूप घाबरते आणि खूप रागवते पण. म्हणू लागते, काय आणि माझ्या अंशुमनचं लग्न त्या चिंगीबरोबर, त्या नोकराबरोबर अजिबात होऊ देणार नाही. अंशुमनला पण धक्का बसतो. आता अंशुमनच्या डोक्यात एकच प्लॅन असतो, आता जर मला या चिंगीपासून जर सुटका करून घ्यायची असेल ना मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. तर अंशुमन असा निर्णय घेतो. तर खरंच खूप रंजकच असा एपिसोड आजचा ठरला आहे. अंशुमनने आता लग्न केलं आहे, पण आता ते लग्न कोणासोबत केलं आहे आपण एपिसोडच्या शेवटला नक्की बघूया. इकडं मात्र आता अंशुमन लग्न करायचं ठरवतो. जातो त्या व्यक्तीबरोबर भेटतो, बोलतो. आता ती व्यक्ती कोण असेल. ती व्यक्ती असते स्वानंदीची बहीण सुस्मितासोबत अंशुमन लग्न करून तिला घरी घेऊन येतो. दुसरीकडे मंदाकिनी सुस्मितावर खूप चिडते. म्हणू लागते, काय गं आणि त्या राजवरच्या प्रॉपर्टीवर तुझा डोळा होता की काय. आपली बहीण त्या घरात स्वतः लग्न करून त्याच घरात चालली आहे, तुला काही कसं वाटत नाही. स्वानंदी म्हणू लागते, अगं आई तू शांत बस, मी बघते तिच्याकडे. पण आता सुष्मिता काहीच करू शकत नाही, शेवटी तिने त्या अंशुमनसोबत लग्न केलेलं असतं. दुसरीकडे आता मल्लिका चिंगीला खूप बोलू लागते. म्हणू लागते, माझ्या मुलाच्या आयुष्याचं सगळं वाटोळं केलं तरीही आमच्याच घरात वर तोंड करून राहते. काय तर म्हणे माझ्या पोटातलं बाळ अंशुमनचं आहे, कसं शक्य आहे गं. चिंगी खूप घाबरते, खूप रडते. मल्लिका आणि अर्पिता नेहमी तिला छळतच असतात. मल्लिका आणि अर्पिता तिला लोटून देतात. तर समोरून स्वानंदी येते आणि तिला पकडते. स्वानंदीने पकडल्याच्या नंतर स्वानंदी म्हणू लागते, कोणत्याही लेडीजवर, कोणत्याही मुलीवर असा अत्याचार करायचा नाही. तुम्हाला एक मुलगी आहे ना, आणि अर्पिता तुमची कोण आहे. एका बाईनंच बाईवर अत्याचार केला असं तुम्हाला चांगलं वाटते का. तितक्या वेळामध्ये अंशुमन येतो. म्हणू लागतो, माझ्या लग्नाची काळजी करायची कोणालाही गरज नाही, कारण मी लग्न केलं आहे. अंशुमन अशा नवरदेवाच्या वेशात बघून सर्वांना धक्का बसतो. अंशुमन एक सिट्टी वाजवतो. घरामध्ये सगळं काही फुलांचं डेकोरेशन आणि तिकडनं मात्र लगेच त्याची बायको म्हणजेच अर्पिता येते. सगळ्यांना धक्का बसतो. अंशुमनने लग्न केले आणि काय या सुष्मितासोबत. मल्लिका आणि अर्पिताला तर कळतच नसतं नेमकं काय करायचं आहे म्हणून. आता दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं, अंशुमन तर लग्न करून घरात आलाय, पण आता समरला हे माहिती नसतं. समर जेव्हा घरी येतो त्याला सुस्मिता दिसते. सुष्मिता दिसल्याच्या नंतर समर म्हणू लागतो, काय गं आणि तू लग्न केलं आहे. त्याला त्याच्या गळ्यामध्ये वगैरे मंगळसूत्र दिसतं. समोर म्हणू लागतो, सुष्मिता तू लग्न केलं आहे आणि मला सांगितलंसुद्धा नाही. सुष्मिता शांत बसते. घरातले सगळेजण तिथेच असतात. स्वानंदीला खूप मोठा धक्का बसलेला असतो की राजवाड्यांना कळलं आहे, आता काय होणार. समोर म्हणू लागतो, सुष्मिता पण तुझा नवरा कोण आहे गं. सुष्मिता काही न बोलता शांतपणे उभी राहते. तिकडनं आजी अंशुमनकडे हात करता. म्हणू लागता, अरे समर पिंट्या, हे काय तिचा नवरा, अंशुमनसोबत लग्न केलंय तिने. समरला खूप मोठा धक्का बसतो. काय बोलते आजी, या सुष्मिताने आपल्या अंशुमनसोबत लग्न केलंय, मग आता चिंगीचं काय होणार. चिंगीचा विचार समरला पण येत असतो. त्या बिचाऱ्या चिंगीचं कसं होणार, काय होणार, तिच्यासोबत कोण लग्न करेल. त्याच्या डोक्यात हाच विचार चालू असतो. अर्पिता तर काय धावतच समोर येते. म्हणू लागते, काय रे पिंट्या दादा, चिंगी चिंगी स्वानंदी यांच्या पुढे तुला घरातल्या व्यक्तींचं काय चालू आहे. घरातल्या व्यक्तींना किंमत नाही हे तुला दिसत नाही का रे. स्वानंदी म्हणू लागते, अर्पिता व्यवस्थित बोल, तू कुणाच्या समोर बोलते याचं जरा भान ठेव.
अर्पिता म्हणू लागते, तू तर आमच्यामध्ये बोलूच नको. आमच्या दोघांचं बोलणं चालू आहे ना, तुला कोणी अधिकार दिला आमच्यामध्ये बोलण्याचा? समोर म्हणू लागतो, त्या बोलणार, त्या का गप्प बसणार? कारण त्या माझ्या बायको आहे. बायको म्हणल्याच्या नंतर मल्लिकाच्या तर पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर समर असंही सांगू लागतो, आणि मी नवरा म्हणून माझा फुल पाठिंबा आहे त्यांना. आणि स्वानंदीचा हात पकडतो. आणि मग त्यानंतर समर असंही म्हणतो, अर्पिता, दुसऱ्याच्या संसारामध्ये लुडबुड केल्यापेक्षा, चिंगी वाचून तुम्हाला काय करायचं याच्यापेक्षा तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे ना. इथेच किती दिवस राहते? जा, तुझी बॅग आण आणि आत्ताच्या आता चालती हो तुझ्या घरी. अर्पिताला वाटत असतं, मी कशालाच बोलले असेल, चांगलं राहत होते, आता मला हा म्हणतोय की तू तुझ्या घरी जा. समोर स्वतःच्या हाताने तिला घराच्या बाहेर नेऊन सोडतो. तर स्वानंदीला तर वेगळं वाटत असतं, पण मल्लिकाला खूप मोठा धक्का बसतो. मित्रांनो, आता येणारे एपिसोड पण असेच खूप रंजक ठरणार आहे. त्यासाठी मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.